तर आरक्षणाच्या मुद्द्यावरनं ओबीसी नेते आणि मनोज जरांगे पाटील आमने सामने आलेत। ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी मांडली। तर मराठा आरक्षणावरनं मनोज जरांगे पाटील सुद्धा आक्रमक झालेत आणि मराठा समाजाला दिवाळीपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली आणि यावरून त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना सुद्धा थेट इशारा दिलाय। आरक्षणावरून जरांगेंचा आक्रमक पवित्रा। दिवाळीपर्यंत सरकारला दिला अल्टिमेटम। विखे पाटलांनाही दिला इशारा। मुंबईत ओबीसी संघटनेच्या नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक सुरू असतानाच मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांनी 2 सप्टेंबरचा जी.आर. रद्द करण्याची मागणी केली आहे। मनोज जरांगे पाटलांनी यावरून भुजबळ आणि वडेट्टीवारांवर जोरदार निशाणा साधलाय। या गोष्ट म्हणजे पळवाटा पूर्णतः ठेवण्यासाठी त्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गातून जाऊन ते प्रमाणपत्र मिळेल अशा प्रकारची व्यवस्था त्या जी.आर. मध्ये आहे आणि आम्ही सांगितलं की 2 सप्टेंबरचा जी.आर. रद्द करा। त्याला सुधारणा जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचे। हे ओबीसीचा नेताच नाही त्यात कुणीच, ते फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीचे नेते आहेत। यांना उगाच आपले गुळगुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला एखाद्या दिवस काय यांच्या तोंडात हात फिरावं लागतं, बोलून घ्यावं लागतं। कारण मुख्यमंत्र्यांनी यांची अवकात ओळखली आता, यांच्या उड्या कुठपर्यंत ते सीमित झाले आता जातीपुरते। ते ओबीसीचे नेते होऊच शकत नाही, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आले आहे। त्यामुळे काय कुणाच्या बापाची केले काय जी.आर. रद्द करणं। एकीकडे ओबीसी नेत्यांनी हैदराबाद गॅझेटचा जी.आर. रद्द करण्याची मागणी केलेली असतानाच जरांगेंनी आपला मोर्चा 1994 सालच्या जी.आर.वर आणि त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या जातींकडे वळवलाय। आमची पण मागणी ना आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो, मागणी पण केली की 1994चा जी.आर. रद्द करा, वरचं 2% आरक्षण ते पण रद्द करा, 50%च्या वर गेले आणि मंडल कमिशननं दिलेलं 14% आरक्षण त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा। ऑलरेडी त्यांनी त्याला चॅलेंज केलेलं आहे, त्याच्यावर मला वाटतं अजून निर्णय कुठलाही झालेला नाही। ती सगळी बाब न्यायालयाच्याकडे प्रलंबित आहे। हैदराबाद गॅझेटनुसार सापडलेल्या नोंदींची प्रमाणपत्र वाटण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आता राज्य सरकारला नवीन डेडलाईन देऊन टाकली आहे। मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या जी.आर.ला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही। छगन भुजबळ तुमचं सरकार गिअरमध्ये आणण्यासाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका। त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही। दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅझेटच्या प्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कोणती प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची, नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर उभा राहणार। एकीकडे सरकारनं जरांगेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचा जी.आर. सुपूर्द केलाय, तर दुसरीकडे राज्य सरकारनं ओबीसी नेत्यांनाही चुचकरण्याचा प्रयत्न केलाय। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी विखे पाटलांना थेट इशाराच देऊन टाकलाय। हैदराबादच्या गॅझेटियरमध्ये जी संख्या दिली 2.5 लाख जालना आणि संभाजीनगर, तर आत्ताचे हे मराठी तेच कुणबी आहेत। सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र जी.आर. प्रमाणे द्यायला सुरू करा। तुम्ही मजा बघता, आज करू, उद्या करू, परदेशी करू, थांबून करू, बघू जमतंय का, तर तुमच्या नरड्यावर येईल बरं का विखे साहेब आणि फडणवीस साहेब। तुम्हाला दोघांना सांगतो तुमच्या नरड्यावर येईल आणि मग म्हणताना आता पळा, तर पळायला जागा बी नाही। मग मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मनोज जरांगे पाटलांनी दिवाळीपर्यंत दिलेली डेडलाईन अवघ्या काही दिवसांवर आली आहे, तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय। या पार्श्वभूमीवर सरकारला यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।